शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद भोर। आज आपण आपल्या पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी एक जबरदस्त आणि महत्त्वाचं नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित जे खत आहे तर त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। हे खत आहे तरी कोणतं, तर हे आहे कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं ग्रोमर नॅनो DAP। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जे DAP बोलतोय मी 1846 हे तुमच्या डोक्यात असेल तर हे दोन पद्धतीमध्ये। पहिली पद्धत, आपण दाणेदार स्वरूपात 50 किलोची बॅग आपल्या पिकाला देत असतो आणि त्याचंच स्वरूप नॅनो मध्ये जे आलेलं आहे तर आहे ग्रोमर नॅनो DAP। सेम घटक, एक दाणेदार आणि एक लिक्विड। हे तुम्ही तुमच्या पिकांसाठी वापरायचंय। मग तुमची कोणतीही पिकं असू द्या, भाजीपाला पिकं असू द्या, वेलवर्गीय तरकारी कोणतीही पिकं असू द्या, ह्या पिकांची शाखीय वाढ आणि ह्या पिकांमध्ये फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी हे जबरदस्त ग्रोमर नॅनो DAP खत बनवलेलं आहे। आता शेतकरी मित्रांनो, हे खत आपल्या पिकांना कशा पद्धतीने द्यायचंय, तर आपण दोन पद्धतीमध्ये आपण हे ग्रोमर नॅनो DAP आपल्या पिकांना देऊ शकतो। लक्षात घ्या, पहिली पद्धत, तुमचं पीक 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान म्हणजे फुलकळी आणि फुटवा या कालावधीमध्ये असताना फवारणी करायचे। फवारणीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती वापरू शकतो। पहिली पद्धत ड्रोनने, दुसरी पद्धत पाठीवरच्या पंपाने, बॅटरी पंप किंवा पेट्रोल पंप, आणि तिसरी पद्धत एक मोठं बॅरेल घेऊन यामध्ये आपण जी STPची गन जे स्प्रेइंग करतो याने। आता याचं प्रमाण प्रति पंपासाठी 50 मिली याप्रमाणे, प्रति एकर साठी फक्त 500 मिली याप्रमाणे घेऊन ही फवारणी आपल्या पिकाला करणं गरजेचं आहे। आणि ही पहिली फवारणी केल्यामुळं तुमच्या पिकाला निश्चितच फुलकळी जास्त प्रमाणे लागणार आहे, शाखीय वाढ म्हणतो जे फुटवे हे जास्त प्रमाणे लागणार आहे, आणि एकंदरीतच पिकाची क्वालिटी, ग्रीनरी, शायनिंग जास्त प्रमाणे आलेली दिसून येणार। आता हे ग्रोमर नॅनो DAP आपल्याला दुसऱ्या स्टेज मध्ये आपल्या पिकांना फवारणी करायचं असल्यास परत एकदा तशाच पद्धतीने, मग कशी, ड्रोनने, बॅटरी पंप, पेट्रोल पंप किंवा STPने प्रति एकर साठी 500 मिली तर प्रति पंपासाठी 50 मिली याप्रमाणे घेऊन फवारणी करायची आहे। आता शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, हे ग्रोमर नॅनो DAP आपण काय करतो की आपल्या पिकाला जे दाणेदार स्वरूपात 1846 देत असतो, सपोज एकरी 4 बॅग देत असतो तर आपल्याला 3 बॅग द्यायच्यात, पण आपल्याला 1 लिटर ग्रोमर नॅनो DAP वापरायचं आहे। कारण आपल्याला जी आपण रासायनिक जी खतं, दाणेदार खतं आपल्या पिकांना बेसोल डोस देतो, त्याच्यानंतर पहिलं दुसरं खत व्यवस्थापनामध्ये देतो, तर ही खतं फक्त 20% याप्रमाणे लागू होतात। बाकीची खतं अस्थिर स्वरूपामध्ये जमिनीमध्ये, मातीमध्ये पडली जातात, ही पिकांना लागू होत नाही। पण जर तुम्ही नॅनो DAP, ग्रोमरचं नॅनो DAP तुमच्या पिकांना फवारणी करत असाल तर हे नॅनो पार्टिकल तुमच्या पिकाच्या पानांवर जाऊन हे शोषलं जातं आणि 100% यांचा रिझल्ट आलेला आपल्याला दिसून येतो। आता शेतकरी मित्रांनो, हे ग्रोमर नॅनो DAP आम्ही आमच्या टोमॅटो पिकाला फवारणी केलेली आहे आणि जबरदस्त रिझल्ट देखील आम्हाला आलेला आहे। पण हे आम्ही पहिल्या स्टेजला फवारणी करतेवेळी आमचं टोमॅटो पीक होतं हे 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान प्रति एकरासाठी 500 मिली आणि प्रति पंपासाठी 50 मिली याप्रमाणे आम्ही फवारणी केलेली आहे। आणि ही जी काही दुसरी स्टेज आहे तर ही तुमच्या डोळ्यासमोर आहे, लाईव्ह पाहू शकताय। फळं किती प्रमाणे लागलेले आहे, त्याचबरोबर फळांची किपिंग क्वालिटी असेल, शायनिंग असेल, ही जास्त प्रमाणे आहे, आणि जेवढी फुलकळी देखील जास्त प्रमाणे लागलेली आहे तुम्हाला दिसत असेल। आणि एकंदरीतच प्लॉट हा इतरांच्या तुलनेत नॅनो DAP जे काय ग्रोमरचं नॅनो DAP फवारणी केल्यामुळं जबरदस्त आलेला दिसून आलेला आहे। त्यामुळं अवश्य एकदा नक्की वापर करायचा आहे आपल्याला नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित ग्रोमर कोरोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं ग्रोमर नॅनो DAP लिक्विड खत। धन्यवाद। जय जवान, जय किसान।